बऱ्याच लोकांना काय वाटतंय की आपण जास्त बिअर पिली की ते स्टोन जो आहे, किडनी स्टोन जो आहे तो फ्लश आउट होऊन निघून जाईल. याची कारणं काय, त्यांना असं वाटणं का साहजिक आहे. तो बिअरचा जो इफेक्ट आहे, बिअरमुळे काय होतं, डायुरेटिक इफेक्ट असतो बॉडीला. डायुरेटिक इफेक्ट काय करतो, जास्तीत जास्त शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते लगेचद्वारे बाहेर टाकणं. मग लोकांना काय वाटतं की जास्त बिअर घेतली की ते डायुरेटिकमुळं फ्लश इफेक्ट येईल. फ्लश इफेक्ट म्हणजे काय, स्टोन जो आहे किडनी स्टोनच्या मूत्रमार्गामध्ये समजा जो युरेट्रा आहे, समजा किडनीचं पेल्विस आहे, युरेट्रा आहे, ब्लॅडर आहे, तिथं स्टोन फ्लश आउट होऊन जाईल. गैरसमज आहे. ॲक्च्युली तसं होत नाही. त्याचं कारण काय आहे की बिअर जे आहे ते ॲक्च्युली काय करतं, डिहायड्रेशन करतं. म्हणजे ॲक्च्युली आपल्या बॉडीला फ्लश आउट होण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते, परंतु जे बिअर आहे हे डिहायड्रेशन करतं. त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, त्याच्यामध्ये बिअरमध्ये जे असतात ते प्युरिन्स नावाचे पदार्थ असतात. प्युरिन्स म्हणजे काय करतात, कॅल्शियम ऑक्झलेटबरोबर म्हणजे ऑक्झलेटबरोबर ते प्युरिन्स कंबाईन होतात आणि कॅल्शियम ऑक्झलेट जे प्रमाण आहे ते वाढतं. त्यामुळे कॅल्शियम ऑक्झलेटचं जे स्टोन आहेत ते वाढण्याची शक्यता उलटच जास्त असते. आपण विचार करतो की फ्लश आउट व्हायला पाहिजे खरं स्टोन, पण ते कॅल्शियम ऑक्झलेटचे स्टोन तयार बिअरमुळे होऊ शकतात. म्हणजे अपोजिट इफेक्ट होतो त्याच्यामध्ये.